नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती संदर्भात आरोग्य विभागाकडून या पदभरती संदर्भात एकूण 67 पानांचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. या परिपत्रक मध्ये डिटेल्स मध्ये किती पदांची पदभरती केली जाणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे. TCS घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे हे देखील सांगणार आहे किंवा MPSC घेणार आहे. एकूण पदभरती ही 7195 जागांची केली जाणार आहे. ज्याच्यामध्ये गट क ची किती पदे असणार आहेत तर गट क ची इथे बघू शकता 5308 पदे असणार आहेत आणि गट ड ची 1888 पदे असणार आहेत. संपूर्ण माहिती तुम्हाला ही पदभरती कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती समजावून सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा सर्व अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. ठीक आहे, सर्व अपडेट तुम्हाला येथेच सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर आजचे हे परिपत्रक आहे. या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच सांगेल, कारण हे परिपत्रक आहे 67 पानांचे. ठीक आहे, आणि आपण जेवढे जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच बघणार आहोत. इथं बघू शकता महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय इथून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. पदभरती बघू शकता, पदभरती सन 2026 येथे आहे. तर दिनांक आजची 10/7/2026 येथे माहिती दिलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचा परिपत्रक मधील विषय गट क व गट ड संवर्गातील नव्यानं पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत. तुम्हाला आधीच सांगितलं होतं आरोग्य विभाग पदभरती संदर्भात व जे मंत्री आहेत आरोग्य मंत्री त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये अत्यंत जलद गतीने पदभरती राबवली जाईल असे आश्वासन दिले होते आणि त्याचप्रमाणे चालू आहे. येत्या इथून मागे 3-4 दिवसामध्ये या ठिकाणी आरोग्य विभागात 4-5 परिपत्रक येऊन गेलेले आहे आणि हे 6वं परिपत्रक एकूण 67 पानांचं संपूर्ण माहिती पत्रकासह त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. नीट माहिती समजून घ्या, संपूर्ण माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगतो. तर इथं म्हटलेलं आहे, वरील विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन 2023 पदभरतीच्या अनुषंगाने गट क व गट ड संवर्गाची किती 10,949 पदांची भरती करण्यात आलेली होती. कधी तर 2023 मध्ये. ठीक आहे, त्यापैकी गट क संवर्गाचे किती जागा होत्या 6046 जागा गट क च्या होत्या आणि गट ड च्या होत्या 3519 जागा. अशा एकूण 9565 जागांची पदभरती केली होती. ठीक आहे, आता विभागाच्या गट क संवर्गाचे सरळसेवेच्या कोट्यातील बघू शकता गट क च्या किती पदभरती आहे हे नाही तर पुढे सांगतो. 4476 पदे रिक्त आहेत व गट ड संवर्गाचे सरळसेवेच्या कोट्यातील 2000 बघू शकता 2465 पदे असे एकूण 6900 पदे रिक्त आहेत. सोबत तक्त्याचे अवलोकन करा. आता पुढील माहिती नीट समजून घ्या. ठीक आहे, आता काही इथं MPSC चा उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण काही पदे जी आहेत ना आता इथं MPSC कडून घेतली जाणार आहे. हा GR आलेला आहे 2025 मध्ये 13 जून 2025 ला. काही पदे गट क ची गट क ची पदे आहेत ती MPSC कडून भरली जाणार आहेत. ठीक आहे, हा तो मुद्दा आहे. इथं देखील मुद्दा दिलेला आहे, परंतु हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पुढे मी तुम्हाला आधी चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहे. ठीक आहे, एक मिनिट ठीक आहे. ठीक आहे, आता हा पॉईंट इथे बघू शकता. संदर्भ 3 अन्वये राज्यातील 50% त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या जे या ठिकाणी नवीन हॉस्पिटल निर्माण केलेले आहेत ते एकूण संस्था किती आहेत तर 259 संस्था आहेत. त्याच्यापैकी सचिव समितीने 2732 पदे वगळून किती पदे बघू शकता 5223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे काम सुरू करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. त्याच्यामुळे ती देखील पदे याच्यामध्ये भरली जाणार आहेत. आता अजून एक गोष्ट इथं राहिलेली आहे, तो पॉइंट मी तुम्हाला इथे समजावून सांगतो. एक मिनिट. ठीक आहे, ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा हा पॉइंट आहे, याला मी हायलाइट इथे करून घेणार आहे. ती कशा प्रकारे ही पदभरती केली जाणार आहे ते देखील मी पुढे सांगतो. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. यास्तव आयुक्त कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले सर्व कार्यक्रम प्रमुख उपसंचालक परिमंडळे व यांचे अधीनस्थ बघू शकता गट क व गट ड सर्व परिमंडळे आणि उपसंचालक येथील आहे मधील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळे यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती गट क ची रिक्त पदे गट क ची पदे इथे नीट समजून घ्या. 5300 बघू शकता 5307 पदे गट क ची आहेत व गट ड ची रिक्त पदे किती आहेत तर 1888 पदे आहेत. अशा प्रकारे एकूण 7195 पदे रिक्त आहेत. सदरील रिक्त पदांची पदभरती करण्याची झाल्यास खालील प्रमाणे आवश्यकता आहे.
ती कशा प्रकारे आवश्यक आहे, एवढी पदे भरली जाणार आहे. एवढी पदे भरली जाणार आहे. आता याच्या 7,195 पैकी काही 2,000च्या आसपास जी पदे आहेत ना, ती एमपीएससी मार्फत भरली जाणार आहे. गट क ची गट ड ची जशीच्या तशी 1,888 पदे राहतील. जाहिरात प्रसिद्ध होईल 5,000 5,500 पदांची प्रसिद्ध होईल टीसीएस मार्फत. बाकी पदे एमपीएससी मार्फत भरली जातील. आता हा पॉईंट इथे नीट समजून घ्या. मी या पॉईंट बद्दल सकाळीच तुम्हाला माहिती दिली होती. काय म्हटलेलं आहे पॉईंट 1 मध्ये, गट क व गट ड संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत तयार करून मागासवर्गीय विभागामार्फत त्याची पडताळणी होणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने बिंदू नामावली तपासणीकरता बघू शकता 13/7/2026 पर्यंत मागासवर्गीय कक्षा सादर करण्याच्या सूचना प्राधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. आता हा मुद्दा नीट समजून घ्या. आता कोणतीही पदभरती करताना या ठिकाणी बिंदू नामावली अगोदर तयार केली जाते. त्याच्यानंतर ती मागासवर्गीय कक्षाकडे पाठवली जाते. तेथून तेथून ती तपासली जाते. कारण त्यांच्या जागा मागासवर्गीय कक्षांच्या बळकावल्या जाऊ नये म्हणून हा या ठिकाणी तो निर्णय आहे, कायदा आहे. त्याच्यामुळे त्या तपासून घेतल्या जातात. त्या मान्यता भेटल्याच्या नंतर पुढील सदरील पदे या ठिकाणी यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे या ठिकाणी 2023 मध्ये या ठिकाणी टाटा कन्सल्टन्सी बघू शकता. टाटा कन्सल्टन्सी म्हणजे टीसीएस लिमिटेड मार्फत करण्यात आलेली होती. त्याबाबतचा शासन निर्णय शीघ्र संदर्भाकरता सादर करण्यात आलेला होता. आता नीट समजून घ्या त्यांनी इथं काय म्हटलेलं आहे. हा पॉईंट देखील महत्वाचा आहे. टीसीएस घेणार आहे की आयबीपीएस किंवा एमपीएससी बघू शकता. काय म्हटलेलं आहे इथं, यास्तव शासन विनंती करण्यात येते की शासनास विनंती करण्यात येते की नव्याने पदभरती करणाऱ्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यालय किंवा सर्व प्रमुख उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्यांच्याकडील गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याबाबत पदभरती प्रक्रिया टीसीएस किंवा बघू शकता टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी, याबाबत या ठिकाणी आदेश व्हावेत ही विनंती. आता ही पदभरती जास्त करून टीसीएस कडे जाण्याची शक्यता आहे. एमपीएससी कडे ही परीक्षा द्यायची असल्यास खूप उशीर होणार आहे. बाकी गट क ची काही पदे एमपीएससी मार्फत भरली जाऊ शकतात. बाकी नवीन पदभरती येणार आहे ज्याच्यामध्ये गट क आणि गट ड ची बरीचशी पदे टीसीएस मार्फतच भरली जाणार आहेत. अंदाजित 5,500 पदे टीसीएस मार्फत भरली जातील. बाकीचे 2-2,500 उरतील पदे, जी महत्वाची पदे आहे, मोठी पदे गट क ची, ती एमपीएससी मार्फत भरली जाऊ शकतात. इथे आदेश देण्यात आलेले आहे टीसीएस किंवा एमपीएससी मार्फत घेण्यात यावी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हे पूर्ण वरती निर्णय सांगितलेला आहे, माहिती सांगितलेली होती. आता इथून खाली या ठिकाणी पदभरतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते मी तुम्हाला इथे समजावून सांगतो. आता हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना, ते मी तुम्हाला वरती कव्हर करून घेतलेले आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट नाहीत. तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता. संपूर्ण पीडीएफ वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला भेटणार आहे. आता इथं शासन निर्णय इथं नीट बघा. शासन निर्णय महत्त्वाचा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा पदभरती ही टीसीएस या ठिकाणी या कंपनी मार्फत करण्यात यावी असा या ठिकाणी आरोग्य विभागाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि नमूद शासन निर्णयाच्या विविध शुल्क उमेदवारांकडून आकारण्यात येईल. आता टीसीएस आयबीपीएस 1,000 रुपयाचं 900 रुपयाचे चलन आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे. या ठिकाणी वयोमर्यादा शिथिलता अनुज्ञेय राहील, म्हणजे शिथिलता देखील चांगल्या प्रकारे देण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. सदर भरती प्रक्रिया राबवण्यासाठी खालील निवड मंडळांची स्थापना शासनाद्वारे करण्यात येत आहे. काय आहे नीट घ्या. आता इथं बघू शकता टीसीएसचा पुन्हा उल्लेख आहे. त्याच्यामुळे टीसीएस मार्फतच येईल. आता या वेगवेगळ्या समित्या आहेत. टीसीएस मार्फत राज्याच्या वेगवेगळ्या समित्या आहे. आरोग्य विभागाच्या त्यांच्या मार्फत ही संपूर्ण पदभरती त्यांच्या अंडर ही राबवली जाते. बघू शकता सचिव पदनाम वगैरे सर्व माहिती येथे दिलेली आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, हे आता एकूण किती 259 किती प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती 259 नवीन रुग्णालय बांधण्यात आलेले आहे. किती 259 नवीन रुग्णालय बांधण्यात आलेले आहे. आणि प्रत्येकी या ठिकाणी 500 पेक्षा जास्त रुग्णालयांसाठी खाटा निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि त्या खाटांसाठी नवीन पदभरती रुग्णालयांसाठी ही केली जाणार आहे. तर बघू शकता राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झालेल्या संस्थांकरता पदनिर्मिती करण्याबाबत याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं 5,000 नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पदे निर्माण करण्यात आलेली आहे. आता हे जिल्हा इथं कोणता आलेला आहे, तर इथं बघू शकता ठाणे. ठाणेची आधी या ठिकाणी 336 खाटा होता. आता त्या 500 खाटांमध्ये त्यांचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. आणि ठाण्यामध्ये इथं पदानुसार जागा बघू शकता. इथं किती भरले जाणार आहेत सर्व पदे इथं बघा. ठीक आहे.
बघू शकता 54 या ठिकाणी एकूण म्हणजे सर्व मिळून नाही तर बाकीची खाली आहे. इथे बघू शकता सफाईगार, शिपाई, सहाय्यक स्वयंपाकी, स्वयंपाकी, पहारेकर, सुरक्षा रक्षक अशी गट क ची आणि गट ड ची पदभरती होणार आहे. आता याच्यामध्ये बघू शकता हे ठाण्यामध्ये सांगितलं गट क ते गट ड पर्यंत, सॉरी गट अ पासून गट ड पर्यंत 111 पदे भरली जाणार आहे. बाकी याच्यामध्ये गट अ ची आणि गट ब ची जी पदे असतात ती भरली जात नाही. आपल्या सरळ सेवेमार्फत ती एमपीएससी किंवा इतर प्रमोशननी भरली जातात. परंतु आता ही 111 ज्याच्यामध्ये ही पदे आहेत. ठीक आहे. आता यामध्ये काही विद्यार्थी बोलतील की फक्त ठाण्यामध्ये 111 ही फक्त ठाण्याची पदे झाली. फक्त ठाण्याची पदे झाली. आता इथं सुरू झालेला आहे दुसरा जिल्हा. इथून खाली दुसरा जिल्हा सुरू होईल. दुसऱ्या जिल्ह्याची वेगवेगळी आता इथं झालेलं आहे बघू शकता अकोला. अकोला 100 खाटा. 100 खाटा अकोल्यामध्ये किती पदे भरले शिपाई वगैरे जागा इथे किती भरली जाणार आहे तुम्ही इथे बघू शकता. अकोल्याचे जर बघितलं तर इथं चांगल्या प्रकारे जागा आहेत माझ्या अंदाजित. अकोला बघू शकता 210 जागा इथे भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आलेला आहे पुणे आंबेगाव. पुणे आंबेगाव इथं 100 खाटावरून 200 खाटा आता तयार झालेल्या आहेत आणि पुणे आंबेगावमध्ये देखील खूप साऱ्या 158 जागा भरल्या जाणार आहेत. अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खूप वेगवेगळे आरोग्य केंद्र आहेत. तालुकीय स्तरावरती, जिल्हा स्तरावरती अशी ही पदभरती केली जाणार आहे. त्याच्यामुळे ही पदभरती येणारी 7,195 जागा असणार आहे. टीसीएस मार्फत या ठिकाणी 5,500 पेक्षा जास्त पदे भरली जातील. अशा सर्व जिल्ह्यांची इथे माहिती दिली आहे. प्रत्येक जिल्ह्याची माहिती जर बघितली तर 2-2.5 तासाचा व्हिडिओ होईल. संपूर्ण पीडीएफ जो आहे तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. तिथून तुम्ही बघू शकता. परंतु या ठिकाणी पावसाळी अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्री यांनी माहिती दिली होती. जलद गतीने पदभरती राबवण्याची त्यांनी आश्वासन दिले होते आणि या 5 दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण 4-5 परिपत्रक आलेले आहे आणि हे संपूर्ण पदभरतीचे आता माहिती पत्रक देखील त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आता जाहिरात कधी प्रसिद्ध होईल तर येणाऱ्या आता जुलै महिना चालू आहे तर जुलै महिन्याच्या एंडिंगला नाही येऊ शकत अंदाजित, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये 100% तुमची जाहिरात येण्याची संकेत आहेत. कारण हे जेवढी जलद गतीने प्रक्रिया दिसत आहे त्या अनुषंगानेच मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. आता हे संपूर्ण 67 पानांचा जो पीडीएफ आहे वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. तेथून बघून घ्या आणि सर्व माहिती तेथे तुम्ही सविस्तर वाचून घ्या. बाकी जेवढे जेवढे महत्त्वाचे पॉईंट होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.